72 तासात सराईत आरोपी जेरबंद. मंडणगड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. महिलांचा विश्वास संपादन करून दागिने लंपास. 2,71,000 रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. सविस्तर वृत्त. मंडणगड तालुक्यातील विन्हे परिसरातील 6 महिलांनी विश्वासानं जपून ठेवण्यास दिलेले सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या सराईत आरोपीला 3 रात्रंदिवस 72 तासात सापळा रचत मंडणगड पोलिसांनी अखेर जेरबंद केलं आहे. चंद्रकांत घाणेकर, राहणार आवळे, तालुका चिपळूण असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 2,71,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. उपविभागीय अधिकारी शैलेश सणस यांनी मंडणगड येथे भेट देऊन मंडणगड पोलिसांचे कौतुक केलं. यावेळी या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुहास मांडवकर, धनंजय सामंत, मोहन देसाई, पोलीस कॉन्स्टेबल वैशाली चव्हाण, त्याचप्रमाणे गुप्तवार्ता विभागाचे विनय पाटील यांनी सहभाग घेतला. 72 तासात सराईत आरोपी जेरबंद. मंडणगड पोलिसांची फास्ट ट्रॅक कामगिरी. मंडणगड पोलिसांचं होत आहे कौतुक. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय, मंडणगड. मी DYSP शैलेश सणस, खेड उपविभाग. मंडणगड पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 10/3/2026 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. 26/26 नंबर आहे त्याचा. अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा होता. या इथल्या विन्हे गावातल्या महिला आहेत, 5-6 महिला. त्यांना बाल विकास ज्ञान संस्था या संस्थेचं शाखा इथं विन्हे गावात, दाभड गावात ओपन करायची आणि तिथं तुम्हाला नोकरी देण्यात येईल आणि तुम्हाला कलेक्शन करावं लागेल, पैसे गोळा करावे लागतील. त्यासाठी काहींना मॅनेजर, काहींना क्लर्क, काहींना चीफ मॅनेजर अशा नोकरी तुम्हाला मिळतील असं आमिष दाखवून 15-20 दिवस त्यांची ट्रायल बेसिसवर त्यांना नोकरीसाठी बोलवण्यात आलं आणि त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागेल आणि माणगावला जाऊन तुम्हाला त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल असं सांगण्यात आलं त्या महिलांना. आणि जाण्यापूर्वी त्यांना सांगितलं की तुमचे दागिने आणि तुमचे मोबाईल स्विच ऑफ करा आणि ते इथं कार्यालयात माझ्याकडे जमा करा. तुम्ही ते ट्रेनिंग माणगावचं करून या आणि मग तुम्हाला हे मी परत करेन असं सांगितलं. आणि 9 तारखेला त्या महिलांना सकाळी 9:30-10 वाजता इथून बसवून देण्यात आलं. एका रिक्षामध्ये महाडपर्यंत रिक्षाने ते जाणार होत्या. तिथून ST करून त्या माणगावला जाणार होत्या आणि 2 वाजता त्यांना मिटिंगचं वेळ देण्यात आलेली होती. त्याप्रमाणे या 5 महिला इथून निघून गेल्या आणि त्या 2 वाजेपर्यंत तिथं थांबल्या. 2चे 3 झाले. कुणी मिटिंगला आलं नाही किंवा कोण तिथं आलं नाही. आणि त्या रिटर्न परत ज्यावेळेस कार्यालयात आल्या त्यावेळेस ज्या आरोपींनी की ज्या इस्माने त्यांना सांगितलं होतं की अशा तुम्हाला नोकरी देतो, तो चंद्रकांत घाणेकर नावाचा इसम ते त्यांच्या सोन्याचे दागिने घेऊन इथून पसार झाला होता. आणि त्यासोबत त्यांनी एका इथल्या महिलेला घेऊन गेले होते. तिलासुद्धा चीफ मॅनेजर करेल, नाशिकला तुला जावं लागेल असं म्हणून सोबत नेली होती आणि तिला सोबत घेऊन तो निघून गेला होता. त्यानंतर पोलीस पथकं निर्माण करण्यात आली आणि शीघ्र गतीने तपास करण्यात आला. सुरुवातीला आम्हाला एक लोकेशन मिळालं. आरोपी हा मूळचा चिपळूण तालुक्यातला ओळवी म्हणून गावातला रहिवासी आहे. तिथं एक आम्ही पथक पाठवलं. तिथून काही माहिती प्राप्त झाली. तिथं माहिती प्राप्त झाल्यावर आम्हाला कळवलं की 5-6 वर्षापूर्वी तो त्या गावातली एक महिला पळवून नेऊन गेलेला आहे आणि तिच्याबरोबर तिला असंच ठेवलेलं आहे, म्हणजे लग्नासारखी बायको म्हणून वापरतो. आणि आता 6 वर्षापासून तो गावात आलेला नाही. ही माहिती मिळाली. त्याचे काही नंबर मिळाले. त्या नंबरवर ट्रेस करण्यात आले. मग आम्हाला पहिलं लोकेशन त्याचं त्या महिलेचा जो सोबत नेलेली महिला होती तिच्या फोनवरून आम्हाला लोकेशन पुण्याचं मिळालं. पुण्याला पथक पाठवलं. दरम्यानच्या काळात इतर 4-5 मोबाईल मिळाले. त्याचं लोकेशन आम्हाला मनमाडच्या जवळपास मिळालं. त्या ठिकाणी आमचं पथक गेलं. पण तो जो नंबर होता तो दुसरा इसम वापरत होता. त्यामुळं तिथून आमची टीम परत येताना परत पुण्यामध्ये वाघोली या ठिकाणी एक लोकेशन मिळालं. तिथं जाऊन सर्च केला असता हा या गुन्ह्यातला आरोपी आणि आमच्याकडे जी नापता केस दाखल होती ती महिला, ती दोघंही तिथं मिळाली आणि
त्यांना पोलीस ठाण्यात आम्ही घेऊन आलो. 72 तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीस निरीक्षक गवारे, हवालदार सुहास मांडवकर, हवालदार DS सावंत, हवालदार विनय पाटील आणि महिला पोलीस शिपाई वैशाली चव्हाण या पथकाने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि जो माल गेला होता तो पूर्णपणे परत मिळालेला आहे. जयश्री विवेक गायकवाड. 9 तारखेला आमच्या इथे एक खूप मोठा अपराध झाला आणि तिथे एक चोरीचा विषय असा झाला आणि त्या चोरीमध्ये महिलांचे दागिने काढून घेतले एका इसमाने आणि दागिने चोरून नेले आणि त्यांना मीटिंगसाठी बाहेर पाठवलं. त्याच्यामुळे आम्ही खूप हादरून गेलो होतो आणि ही गोष्ट आम्ही 10 तारखेला पोलीस ठाणे मंडणगड इथे केस दाखल केली आणि त्याच्यानंतर 72 तासातच गवारे सर आणि त्यांची पूर्ण टीम यांनी खूप परिश्रम घेऊन अतोनात कष्ट घेऊन त्यांनी आमचे दागिने हे आम्हाला परत मिळवून दिले आणि आरोपीलाही पकडलं. ह्याच्यामुळे आम्हाला त्यांचे आभार मानायचे आहेत की मंडणगड तालुक्यातली टीम ही एवढी पॉवरफुल आहे की त्यांनी आमच्या जोखमीच्या वस्तू ह्या दागिन्यांच्या आणि त्या आरोपीला एकदम खूप कमी वेळामध्ये त्यांनी पकडून दिलं. ह्याच्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. त्यावेळेस जो प्रकार घडला त्यावेळेस ती आमची खूप मोठी फसवणूक झाली आणि असं आम्हाला वाटलंही नव्हतं की असं कोण येऊन आम्हाला फसवून जाईल म्हणून. पण आम्ही फसलाय गेलो पण आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी येऊन 10 तारखेला येऊन आम्ही लगेच केस दाखल केली आणि मंडणगड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गवारी सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी आम्हाला खूप सहकार्य केले आणि त्यांनी 72 तासातच आरोपी आणि आमचे गेलेले ज्या वस्तू होत्या त्या आम्हाला परत त्यांनी दिल्या. विश्वास कसा काय ठेवला समोरच्या माणसावर? नाही, आमचा विश्वास तर नव्हता पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला मीटिंगला जायचं, त्याच्यामुळे तुम्ही मौल्यवान वस्तू घालून जाऊ नका, तुमच्या ज्या काही मौल्यवान वस्तू असतील त्या तुम्ही ऑफिसलाच काढून ठेवा. म्हणून आम्ही त्या हिशोबाने त्या काढून ठेवल्या. सांगितलं की लहान मुलांना म्हणजे कसं सांभाळायचं, कसं हे अंगणवाडीपासून ते 4थीच्या मुलांपर्यंत कसं तुम्ही सांभाळाल, कसं त्यांना शिकवाल असं सांगितलं होतं. आणि किती दिवस तिथे तुम्ही काम करत होता? मी 9 तारखेपासून लागले, फेब्रुवारीच्या 9 तारखेपासून त्यांनी मला सांगितलं आणि 28 तारखेपर्यंत ते केल्यानंतर मग 4-5 दिवस शिमग्याची सुट्टी सांगितली होती. परत मी 7 तारखेला जॉईन झाले आणि मग 9 तारखेला असा प्रसंग घडला आमच्यासोबत. हा प्रसंग तुमच्याजवळ काय सांगण्यात आलं तुम्हाला प्रसंग घडला तेव्हा? आम्हाला असं सांगण्यात आलं की 11 तारखेचा कार्यक्रम आहे तर आज तुम्ही 9 तारखेला मीटिंगला जा, मग त्या कार्यक्रमासंदर्भात तुम्हाला काही थोडी माहिती सांगतील असं सांगितलं. आणि मग तुम्ही पुढे काय केलात? काय कसं घडला प्रसंग? मी मंडणगड पोलीस स्टेशन गवारे साहेब यांची पूर्ण कमिटी यांचे मी खूप खूप आभार मानते.